नमस्कार मंडळी. आज मस्त असं तुमच्यासाठी मी एका भाजीपासून दोन भाजींचं असं कॉम्बिनेशन घेऊन आलेलं आहे. म्हणजेच ज्यांना मेथीची भाजी आवडती त्यांना मेथीची भाजी, ज्यांना बटाट्याची भाजी आवडते त्यांना बटाट्याची भाजी, आणि ज्यांना बटाट्याची आवडत नाही त्यांना मेथीची, ज्यांना मेथीची आवडते त्यांना बटाट्याची. असं एकाच भाजीपासून दोन भाजीचं कॉम्बिनेशन, म्हणजे एकाच भाजीमध्ये दोन भाज्या आज बनवलेल्या आहेत. दोन भाज्या आज बनवलेल्या आहेत. तर मुलांना आवडतात किंवा नाही आवडत, तर मी आज मग मेथीची भाजी केली. त्यातच म्हणले बटाटे पण टाकावा. मग आर्याला आवडत नाही मेथीची भाजी, मग त्याला मी बटाटे पण टाकले होते भाजीमध्ये. मग त्याला बटाटे दिले काढून, त्यांनी बटाट्याची भाजी खाल्ली, आम्ही मेथीची भाजी खाल्ली. अशा प्रकारे एका भाजीपासून दोन भाजीचं कॉम्बिनेशन केलं. तुम्ही पण नक्की ट्राय करा. जर तुमच्या मुलांना आवडत नसेल मेथीची भाजी, त्याच्यामध्ये बटाटा घाला. मेथीच्या भाजीला अजून छान अशी चव येते, आणि बटाट्याच्या भाजीला पण छान अशी चव येते, आणि आपल्यालाही मस्त वाटतं खायला. थोडंसं लवकर पण होतं, झटपट होणारी अशी रेसिपी आहे. जास्त वेळ पण लागत नाही, फक्त बटाटे थोडेसे परतून घ्यायचे. तर जशा प्रकारे मी केली आहे, मस्त असे तेलामध्ये कांदा, लसूण चेचून घातलेलं आहे, 2-3 पाकळ्या कांदा, मिरची, लसूण, आणि छान असं लाल झालं की त्याच्यामध्ये मी टॅमॅटो घातलं आहे, आणि नंतर मग बटाटे कापून धुवून घेतलेले बटाटे घातले, थोडंसं मीठ घातलं आहे वाफवण्यापुरतं. बटाटे आहेत तेवढं जास्त नाही घालायचं, कारण की भाजीमध्ये पण आपण मीठ घालणार आहोत. ते मी इथं 1-2 वेळेस वाफ काढून घेणार आहे बारीक गॅसवरती झाकण ठेवून. आणि इथं आपले बटाटे मस्त असे आता वाफून झालेत, म्हणजेच मस्त असे बटाटे शिजून झालेले आहे. पूर्णपणे शिजून घ्यायचे, कच्चे ठेवायचे नाही, नाही तर मग भाजी पटकन होती मेथीची भाजी आणि बटाटे कच्चे राहतील, असं होईल. तर बघू शकता मस्त असे बटाटे वाफून घेतले 2-3 वेळेस मी. मध्ये गॅस झाकण काढून बटाटे चेक केले होते, तर लागले होते खाली थोडे कढईला, तर ते काढून घेतलं सर्व. आणि पाणी वगैरे काही घालायचं नाही, तर वाफेवरतीच बटाटे शिजून घ्यायचे आहे आपल्याला. तर आता ह्याच्यामध्ये मी साफ करून धुवून घेतलेली मस्त अशी मेथीची भाजी घालते, आणि ह्याच्यामध्ये जेवढी भाजी आहे तेवढं मीठ घालायचं आहे, कारण अगोदर पण आपण बटाट्याच्या हिशोबाने बटाट्यात मीठ घातलं होतं. आता आपण भाजीच्या हिशोबाने भाजीचं मीठ घालायचं, किंवा तुम्ही भाजी झाल्यावरती पण मीठ घालू शकता, कारण की काही वेळेस अंदाज चुकतो, कारण मेथीची भाजी थोडीच होती. आणि मस्त असं मीठ घालून आता मिक्स करून घेतलेले आहे, आणि मिडियम गॅसवरती आपल्याला मस्त अशी भाजी करून घ्यायची आहे. जास्त फास्ट नाही करायचा गॅस, नाही तर मग फास्ट गॅस केल्यावर भाजी जळून जाते आणि मग टेस्ट पण लागत नाही. तर मिडियम गॅस, आणि बारीक पण नाही करायची, बारीक गॅसवरती पण भाजीतलं जे पाणी असतं ते पाणी आटायला उशीर लागतो, त्याच्यामुळे भाजी मिडियम गॅसवरच करायची, फास्ट पण नाही आणि बारीक पण नाही. मस्त अशी मी हलवून घेतलेली आहे मिडियम गॅसवरती भाजी. झाकण वगैरे काहीही ठेवायचं आणि पाणी पण नाही टाकायचं. मस्त अशी बघू शकता भाजी घातलेली आहे. आणि तुम्ही याच्यामध्ये पाहिजे तर शेंगदाण्याचा कुटाही थोडासा घालू शकता, पण अशीच भाजी खूप छान लागते. तर हे बघू शकता मस्त असं जास्त पाणी पण नाही सुटलं भाजीला, कारण मी चाळणीमध्ये ठेवली होती पाणी गळायला. तर ही भाजी आता मी जास्त हलवायची पण नाही, जास्त जेवढी भाजी मेथीची हलवू तेवढी मी ती कडू होती, तर ही कमीच भाजी हलवायची मेथीची. ते बघू शकता, आणि हलक्या हातानेच हलवायची असते मेथीची भाजी. जोरजोरात आपण हलवली आणि सारखी हलवली की भाजी काळपट पण येतो जास्त, आणि कडू होती मेथीची भाजी. तर टिप्स पण तुम्हाला सांगितलेल्या आहे मेथीच्या भाजीच्या. तर बघू शकता आजची रेसिपी कशी वाटली नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. अशा छान आणि युजफुल आणि झटपट होणाऱ्या कमी ह्याच्यामध्ये, म्हणजेच आपला वेळही कमी लागन, आणि एका ह्याच्यामध्ये दोन भाज्या करता येईल अशी आजची रेसिपी दाखवली आहे. अशा जर छोट्या मोठ्या टिप्ससोबत तुम्हाला रेसिपी बघायला आवडत असेल, किंवा माझे व्हिडिओ ब्लॉग बघायला आवडत असेल, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर मस्त अशी आपली मेथी बटाट्याची भाजी तयार झाली आहे. या सर्वांनी पटापट, कोणाला आवडती मेथी बटाट्याची भाजी, तर या सर्वांनी पटापट जेवायला. तर आम्ही पण जेवतो आता. चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.